नमस्कार. मी उज्ज्वला पाटील पुन्हा एकदा तुम्हाला वेगळ्या विषयावर घेऊन जाण्यासाठी आली आहे. ऐकाल ना तुम्ही? मित्रांनो, पालक मित्रांनो, तुमच्यासाठी एक छोटासा संदेश घेऊन आली आहे. पुन्हा एकदा माझा लेख वाचून दाखवते मी. संध्याकाळी एका पार्टीला जायचं होतं म्हणून आई बाबा तयार होत होते. मुलगा पण आपल्या खोलीत तयार होत होता. बाबा आणि आई तयार होऊन हॉलमध्ये आले आणि अर्णव पण हॉलमध्ये आला. त्याला पाहून आईबाबांचा रागाचा पारा चढला. आई एकदम चिडून म्हणाली, अर्णव, अरे या कपड्यांनी येणार आहेस तू तिथे? तुला काही अक्कल आहे की नाही? अर्णव खरं तर आनंदाने पायऱ्या उतरून खाली हॉलमध्ये आला होता, पण आईच्या चिडण्यामुळे तो घाबरला. चेहऱ्यावर उदासी, निराशा पसरली. विचार करू लागला तो मनातल्या मनात, काय वाईट आहे या कपड्यांमध्ये? पण उत्तर काही सापडलं नाही. तेवढ्यात बाबांचे शब्द कानावर आले, जा लवकर कपडे बदलून ये. 14-15 वर्षाचा 10वीतला अर्णव भानावर आला. मला जे कपडे आवडतात तेच मी घालणार ना. पण आईबाबा असे सारखे का रागवतात आणि मग काहीच करावंच वाटत नाही. त्यानं ठरवलं जायचंच नाही आता यांच्याबरोबर. तो रागारागानं आपल्या खोलीत निघून गेला. शेवटी आईबाबाच त्या पार्टीला गेले. खरं तर या वयातील मुलांचा सेल्फ रिस्पेक्ट, सेल्फ इगो डेव्हलप होत असतो त्यांच्या वयाच्या 11-12 वयापासून. त्यामुळं मी छान दिसावं आणि छान राहावं याचा ते विचार करायला लागतात. नव्हे, त्यांच्या मनात व्यक्तित्वाची ही नवी जाणीव निर्माण होते आणि ही नैसर्गिक असते. व्यक्तिमत्वाची ही नवीन ओळख असते. ते स्वतःकडे आरशातून तर बघतातच, पण इतरांच्या नजरेतूनही बघायचा प्रयत्न करीत असतात. सभोवती असणाऱ्या व्यक्तींच्या अभिप्रायांना त्यांच्या मनात या वयात खूप मोठं स्थान असतं. त्यानुसार ते स्वतःला घडवत असतात. स्वतःतील व्यक्तित्व विशेषांना आकार देत असतात, विकास करीत असतात. कधीकधी आईवडिलांकडून नकळत झालेल्या शाब्दिक प्रहारांनी मात्र ते अस्वस्थ होतात. नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यामुळे सुद्धा त्यांच्या मनावर विपरीत मतांचा पगडा बसतो. स्वतःकडे त्यांच्याच नजरेतून पाहताना आपल्यात चांगले काय आहे याचा शोध घेणं ते विसरून जातात आणि नकारात्मक दृष्टीतून बघणं सुरू होतं. मी वाईट, मूर्ख, पगला, आळशी, निर्बुद्ध, लठ्ठ, काळा, ठेंगणा, भाषा नीट बोलता न येणारा, ढ असे ठरवून निष्क्रिय बनत जातो. देवानं प्रत्येकालाच काही ना काही चांगले गुणवैशिष्ट्य देऊन या पृथ्वीतलावर पाठविलं आहे. त्याच्यातील या कौशल्य, क्षमता, व्यक्तिविशेष यांना खरं तर महत्त्व असायलाच हवं आणि स्वतःला ओळखण्यासाठी त्यानं इतरांच्या नजरेतून स्वतःकडे न बघता स्वतःकडे स्वच्छ मनानं बघायला हवं. त्याला ही जाणीव व्हायला हवी की माझं दिसणं नव्हे, असणं महत्त्वाचं आहे आणि हे असणं खरं तर समजणं आवश्यक आहे. अर्णवनं घातलेल्या पोशाखावर आईबाबांनी केलेल्या मतप्रदर्शनामुळे तो खरं तर त्यांच्यापासून मनाने दूर होत चालला आहे. त्या वाक्यांनी तो तीव्रपणे दुखावलाही गेला आहे. मुले 13 ते 19 या वयात म्हणजे टीन एज या वयातच आईवडिलांचे मित्रत्व, आदरयुक्त धाक, मनातले काहीही शेअर करता येणे आणि घरातच नव्हे तर संपर्कातील सर्वच व्यक्तींकडून आधाराच्या, चांगल्या अभिप्रायांच्या अपेक्षेत वावरत असतात. या वयातील त्यांच्या चुकांना समजून घेणं किंवा नीट शब्दात समजावून देणं, परिणामांची जाणीव करून देणं, थोडक्यात हँडल विथ केअर असेच मोठे लोक वागले तर पुढे वयाच्या 20 नंतर ते खूप प्रगल्भतेने वागू लागतात. आपण त्यांच्यावर रागवण्यापेक्षा समजून घेण्याची भूमिका जास्त प्रमाणात घेतली होती हे त्यांना आठवतं, जाणवतं आणि गांभीर्यानं विचारही ते करू लागतात. आणि याची गरज असते या वयातील मुलांना. स्वतःमधील चांगल्या वैशिष्ट्यांची, जसं उत्तम हस्ताक्षर, उत्तम राहणी, चांगली भाषा, चांगले काम करण्याची वृत्ती, मदत करण्याची तयारी, सगळ्यांशी आपुलकीने, जिव्हाळानं बोलण्याची, संवाद साधण्याची हातोटी, संभाषण चातुर्य आणि मुख्य म्हणजे आजूबाजूला घडणाऱ्या प्रसंगांची, घटनांची नोंद घेऊन चांगलं तेवढं घेण्याची क्षमता यांची त्यांना ओळख व्हायला हवी या वयात. मग त्या भरोशावर त्यांची करिअर वाटचाल सुरू होते. यश पाठोपाठ धावत येतच. स्वतःतल्या वैशिष्ट्यांमुळे करिअरमधील यश ही अंतर्मनातील सुख समाधानाची गोष्ट असते. व्यक्तिमत्व यामुळं खुलून येतं. अशाच व्यक्तीपुढे समाज विकासाची स्वप्न पूर्ण करू शकतात. दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं आहे हो. यासाठी त्यांना तुमच्या मदतीची गरज असते मित्रमैत्रिणींनो. हे देवाचं कार्य आहे. मुलांना हळूहळू उमलू द्या. त्यांच्या वयाप्रमाणे नैसर्गिकरित्या काही गोष्टी त्यांच्या मित्रमैत्रिणींमधून कळू द्या. अर्णवला त्या पार्टीला आणि त्याच कपड्यात नेले असते
आणि मित्रमैत्रिणींकडून त्याला कमेंट मिळाली असती की हे कपडे, हा रंग तुला छान नाही दिसत आहे, तर त्याचा स्टाईल कोशंट त्याला कळला असता. त्याला काय चांगलं दिसतं हे कळलं असतं. तो दुखावला नसता गेला आणि आईबाबांबद्दल गैरसमज किंवा आढी निर्माण नसती झाली. हो ना? मित्रांनो, विचार कराल ना तुम्ही ह्या गोष्टीचा? नक्कीच कराल. आपली मुलं कोणत्या वयातली आहेत त्यांची सायकोलॉजी जाणून घेऊन मग त्यांना हँडल करणं सोपं जातं. आणि आपणही असेच होतो ना. आपलं वय आठवून पहा, म्हणजे आपल्याला समजेल. आणि गंमत अशी आहे की आपण आपलं वय विसरून जातो. आपण मुलांना खूप चांगलं घडवायचं, खूप चांगलं घडवायचं या विचारांनी डिस्टर्ब होत जातो. पण असं करू नका. मुलांना मुलांसारखंच राहू द्या आणि मुलांना मुलांच्या वयाप्रमाणे वाढू द्या. त्यांना त्यांचं कळू द्या. हळूहळू समजतं. नैसर्गिकरित्या सगळं समजतं. काही काळजी करू नका. आपल्याला देवाने असं घडवलं आहे की आपल्याला त्या त्या वयात बरोबर छान छान अक्कल येत जाते. त्याच्यामुळे असंच होऊ द्या. ठीक आहे? बाय. ऑल द बेस्ट.